पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत। त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया। आपल्या माध्यमातून जो काश्मीरला हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध पण करतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही पावले उचलली त्याचं जाहीर शिवसेना म्हणून समर्थन देखील करतो। पुणे शहरातले काही फोन आले त्या पद्धतीने सुप्रियाताईंना विनंती करून सुप्रियाताईंनी सुद्धा तिथं असणाऱ्या प्रशासनाला आणि ज्यांना कोणाला बोलायचं तिथं ते बोललेत। आम्ही विरोधात असलो तरी आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न आहे, पण जे कोणी लोक तिथं अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर परत आणण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे। त्यासाठी एकत्रित येऊया। सरकार आणि विरोधक हे वेगळं न समजता आज आणीबाणी जी देशावर त्या ठिकाणी आलेली आहे ती आपल्या देशाची आहे, त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता एकत्रित येऊन आपल्या लोकांच्या हितासाठी जो कुठल्याही भागातला असला तरी त्यासाठी प्रयत्न करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आमच्या काश्मीरी बांधव भगिनींच्या पाठी हा अख्खा देश ठामपणे उभा आहे, हा संदेश पाकिस्तानपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि लवकरच त्यांचा संपर्क क्रमांक आम्ही जाहीर करू आणि ज्यांना यायचंय आमच्याबरोबर यायचंय नंतर यायचंय ग्रुपनी जायचंय काश्मीरला ते त्यांना संपर्क साधू शकतात किंवा कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीला संपर्क साधा, पण काश्मीरला सगळ्यांनी गेलं पाहिजे ही आमचं आव्हान आहे आणि त्याची सुरुवात आम्ही आमच्या स्वतःपासून करतोय। आमचे पदाधिकारी काही तयार झाले, आमचा एक 50 जणांचा ग्रुप तयार झाला, जास्ती आले तर जास्ती जण जसं ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे पण आम्ही काश्मीरला जाणार आहोत। 26 लोकांना खरं तर निरपराध लोकांना त्यांना प्राण गमवावा लागला। मुंबईतले 4 जण होते, पुण्यामधले एक जगदाळे कुटुंब आणि दुसरं मूळचे इंदापूरचे पण सध्या पुण्यामध्ये स्थायिक असलेले जे आपण जो म्हणतो गानबोटे परिवार त्यांच्यातल्या 2 व्यक्तीला खरं तर त्या ह्याच्यामध्ये प्राण गमवावा लागला। खरं तर या घटनेचा जेवढा निषेध किंवा एक मनामध्ये एक चीड येते की निश्चित प्रकारे असे जे काय या देशामध्ये दहशतवादी असतील या दहशतवाद्यांचा कुठंतरी त्यांचा शोध घेऊन त्यांचा कायमचा बिमोड करावा। भारतातल्या पहलगाम या भागामध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी 26 हिंदूंची हत्या केलेली आहे, त्यांना ठार मारलेलं आहे। पाकिस्तानचा माज मस्ती मुजोरी वाढलेली आहे। आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांनी आता कठोर भूमिका घ्यावी आणि पाकिस्तानचा माज उतरवला पाहिजे। पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची हीच वेळ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।